गणेशोत्सवानिमित्त सी न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम माझा बाप्पा। या कार्यक्रमाचे प्रायोजक निमाई स्वीट्स। प्रेक्षकांच्या आवडीचा आणि कौटुंबिक उत्साहाचा आपला आवडता कार्यक्रम म्हणजे माझा बाप्पा आणि गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत असणार जी हास्य सम्राट फेम आपला आप्पा। कार्यक्रमाचे प्रसारण गणेशोत्सव कालावधीत रोज रात्री 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर। हे गजानन तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर। तेव्हा बघायला विसरू नका सी न्यूज मराठीचा गणेशोत्सव विशेष कार्यक्रम माझा बाप्पा। गजानन हे गजानन। या कार्यक्रमाचे प्रायोजक निमाई स्वीट्स। गिरगाय निसर्गाची माय, देशी चव आणि संगम देशी संस्कृतीचा। देशी गाईच्या दुधापासून बनवलेली चविष्ट मिठाई, शुद्धतेची 100% खात्री। गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद मोदक आता फक्त निमाई स्वीट मध्येच। पेढा, बर्फी, बासुंदी, मोदक, मिठाई हे खरेदी करा आणि आपला गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करा। आमचा पत्ता शाखा क्रमांक 1 गणेशनगर संगमनेर, शाखा क्रमांक 2 बस स्थानक संगमनेर आणि शाखा क्रमांक 3 नवीन नगर रोड संगमनेर। एकदा या आणि निमाईच्या प्रसाद मोदकाचा आस्वाद घ्या। हे गजानन हे गजानन। नाचत आला गात आला गणपती बाप्पा, आला 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 म्हणता म्हणता गणपती बाप्पा येऊन मंडळी झाले जवळजवळ 6 दिवस आणि पाहता पाहता अवघ्या 2-4 दिवसामध्ये गणपतीला निरोप देण्याची वेळही आलेली आहे। गणपती बाप्पा घरात आले आणि अवघा आसमंत आनंदून गेला। अवघ्या सृष्टीला ओढ लागली होती त्या वरुण राजाची। कधी पाऊस पडते, विशेषतः आपल्या ग्रामीण भागातले शेतकरी वर्ग, सर्व नागरिक, गणेश भक्त हाच विचार करत होते की हा विघ्नहर्ता गणपती पाऊस घेऊन येणार का मंडळी। आणि त्यांनी आपली ही प्रार्थना ऐकली आणि पाऊस बरसला, आसमंत दणानून निघाला, निसर्ग हिरवाईने भरायला सुरुवात झाली। आणि हे सगळं घडलं कुणामुळं तर गणपती बाप्पामुळं। त्यामुळे सुरुवात करूयात जय घोषाने, बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। नमस्कार मंडळी, मी आप्पा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये। कार्यक्रमाचं नाव अर्थात सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत निमाई स्वीट संगमनेर। आपल्या जीवनामध्ये गोडवा निर्माण करणारे एकापेक्षा एक रुचकर आणि गोड मधुर पदार्थ अर्थात मिठाई मिळण्याचे संगमनेर शहरातील एकमेव खात्रीशीर दुकान, खात्रीशीर जागा म्हणजेच निमाई स्वीट्स। मंडळी, रोजच्याप्रमाणे आजही मी गप्पा मारण्यासाठी आलो आहे एका हसमुख आणि बहरलेल्या या परिवारामध्ये। आणि हा परिवार आहे अर्थात श्री सुभाष मनाजी शहाणे, शहाणे ज्वेलर्स म्हणून संपूर्ण तालुका यांना अर्थातच ओळखतो। श्री सुभाष मनाजी शहाणे आणि सौ सुनंदाताई सुभाष शहाणे आणि त्यांचं संपूर्ण परिवार या ठिकाणी या गप्पा मारण्यासाठी उत्सुक आहे, उपस्थित आहेत। त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि सुरू करूयात गप्पांना। नमस्कार 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 शेठ नमस्कार। मी आहे आप्पा आणि सगळीकडे जाऊन मी मारत असतो मनमोकळ्या गप्पा। तशाच मनमोकळ्या गप्पा मारायला मी आज तुमच्या या परिवारासोबत आलेलो आहे आणि अतिशय आनंद वाटतो आहे तुमचा हा सगळा हसमुख परिवार पाहताना। आणि नक्कीच तुमचं जे हास्य आहे त्या तुमच्या हास्याच्या ज्या लहरी आहेत, जी सकारात्मकता आहे ती आमच्या प्रेक्षकांपर्यंत देखील पोहोचेल। आणि अर्थातच याचं महत्त्वाचं कारण गणरायाची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली आहे। आपलं मनपूर्वक स्वागत। सर्वप्रथम आपल्या कुटुंबाची, आपल्या परिवाराची आमच्या प्रेक्षकांना आपण ओळख करून द्यावी। मी स्वतः
सुभाष मानाजी शहाणे. गणपती उत्सवानिमित्त आपण असं सर्व जर आले सी न्यूजचं मी प्रथम आपले आभार मानतो. आणि आपल्या मार्फत आम्ही जनतेसाठी काय करतो काय नाही करत, आता हे लोकांना माहिती आहे. 100 वर्षाची आमची पारंपरिक पिढी असल्या कारणाने नाही, त्याबद्दल तर आपण नक्कीच बोलू, ऐकू. सर्वप्रथम मला या तो व्यवसाय मी करत असताना त्या व्यवसायाला मला माझ्या आयुष्यामध्ये जी भागीदारी जी करण्यात आलेली आहे, आमच्या सौभाग्यवती सुनंदा सुभाष शहाणे माझ्या शेजारी बसलेले आहे. त्यांनी मला आजपर्यंत भरपूर 40 वर्षामध्ये सहकार्य केलेले आहे. आपण त्यांच्या तोंडून अधिक माहिती जाणून घेऊया. नाही, त्यांच्याकडनं घेऊयात. एकदा सगळ्या परिवाराची फक्त आम्हाला ओळख करून द्या. चिरंजीव, सुनबाई. आता हे शेजारी बसलेले आमच्या मिसेस सुनंदा सुभाष शहाणे. ही 2 नंबरची सुनबाई आहे श्रद्धा अक्षय शहाणे. मुलगा थोडा बाहेरगावी आहे. 2 नंबरचा मुलगा 1 नंबरचा मोठा मुलगा आहे ऋषिकेश सुभाष शहाणे. मोठी सुनबाई स्नेहल ऋषिकेश शहाणे. नात आहे, नाती आहे, नातू पण आहे. सर्व परिवार सुखाचा आनंदाचा 10 लोकांचा आहे. एक से बढ़कर एक. सर्व गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व कुटुंबसह परिवार अगदी हसून खेळून वातावरणात चाललेलं आहे. मी दिवसभर प्रवास करून इतका कंटाळलो होतो ना की खरंच मी आता काय करावं असा प्रश्न पडला होता. पण तुमच्या चेहऱ्यातली जी काय म्हणतो त्याला एनर्जी जी आहे ना ते माझ्यापर्यंत पोहोचली आणि मीही फ्रेश झालो आहे शेट, बरं का. तर सुभाषजी, आपण गणपतीची स्थापना केलेली आहे. आज बराच कालावधी आयुष्याचा आपण पाहिलेला आहे, अनुभव भरपूर आहे. तर आपल्या लहानपणीचा गणपती, आत्ताचा गणपतीचा उत्सव याच्यामधला काही फरक आपल्याला आणि नेमकं या व्यवसायाविषयी आपल्याकडनं थोडक्यात माहिती ऐकायला नक्कीच आवडेल मला आणि आमच्या प्रेक्षकांनाही. हो, नक्कीच. कारण 40-50 वर्षापूर्वीच्या काळात किंवा त्याही अगोदर म्हणजे सर्वसाधारणच्या आमच्या वयाच्या 15व्या वर्षाच्या दरम्यान आम्ही ज्यावेळेस पदार्पण वयात केलं तर त्या काळामध्ये खेळाचे वय असताना गणपती उत्सवाचे वर्गण्या कशा गोळा करीत होतो. 4 आणे रुपया 8 आणे जे देत होते त्या याच्यामध्ये आम्ही सर्व मुलं गल्लीमध्ये कॉलनीमध्ये. आत्ताच्या काळामध्ये वेगळा प्रकार आहे. त्या काळामध्ये जो प्रकार होता वर्गणीचा किंवा गणपती उत्सवाचा, स्वतःच्या खिशातले 2-4 आणे पैसे घालून त्या काळातले, आत्ताचे 2-4 हजार आणि त्या काळातले 2-4 आणे हा फरक आहे त्याच्यामध्ये. तो उत्सव असायचा. 8-10 दिवस गणपती एकत्र असायचे, मित्र कंपनी एकत्र असायचे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेस ऑर्केस्ट्रा असायचे. स्वतःचे जे गायक असायचे त्या काळाचे उत्तम, म्हणजे समजा महेश कुमार आणि पार्टी, समजा किशोर कुमार असेल, मुकेश असेल, स्वर्गीय मोहम्मद रफी असेल, तुमचे महेंद्र कपूर असेल, हे ऑर्केस्ट्रामध्ये स्वतः यायचे. त्यांचे असिस्टंट असायचे, ते स्वतःही गायचे. तो काळ वेगळा असायचा. नाट्यगृह असायचं. नाट्यगृहामध्ये ओपन थिएटरमध्ये तो त्यावेळेस नाट्य असायचं. आता आम्ही गाढवाचं लग्न ही त्या महिनाभर असायचं दादा कोंडकेचे. तर त्यावेळेस आम्ही या ज्ञानमध्ये हायस्कूलमध्ये त्यावेळेस नाटक फ्री असायचे. गाढवाचं लग्न लागलं का आम्ही तिथं जायचो. तर त्याच्यानंतर त्या दादा कोंडकेचे चित्रपट निघाले त्यावेळेस आम्हाला माहीत झालं की हा आपल्या संगमेरचा मनुष्य पुढे गेलेला आहे. त्यांची सासरवाडी पण अकोल्याचीच होती. तर असे जे काय ते जे आम्हाला पाहण्यात येतात, ऑर्केस्ट्रा झाले, कार्यक्रम झाले, रंगकर्मी त्या काळातले पत्रकार झाले, त्यावेळेस सर्व जीवाभावाचे सर्व एकत्र असायचे. ते पत्रकारसुद्धा त्या काळामध्ये जीवाचं रान करून एकमेकाच्या ते कसे सान्निध्यात जायचे, कसे बातम्या द्यायचे, ते कसे करायचे, उपाशीपोटी कसे का असा तो काळ त्यांचा होता. आत्ताच्या काळामध्ये प्रत्येकाची धावपळ वेगळी झालेली आहे. आत्ताचे गणेशाची स्थापना वेगळी झालेली आहे. आत्ताचं कोणाला काही ताळमेळ नाही राहिलेलं आहे. आत्ताचा इतका खर्च अफाट चाललेला आहे गणपती उत्सवाचा. आणि त्याच्यामुळं आता हा ऑर्केस्ट्रा आपण बघायचा. एवढी गर्दी त्या काळामध्ये. आम्ही पुण्यामध्ये जायचो ज्यावेळेस गणपती पाहायला, नाशिकला जायचो त्या काळामध्ये. तर त्या काळामध्ये एवढी गर्दीच नसायची. तर गणपती विसर्जनानंतरसुद्धा पुण्यामध्ये 3 दिवस 4 दिवस आरस ठेवायची जनतेच्या मागणीसाठी. एकंदर तुमच्या बोलण्यावरून एक गोष्ट लक्षात येते की तुम्ही या परंपरेबरोबरच धार्मिकतेबरोबरच तुम्ही धार्मिकता ते पाहिजे, सर्वच गोष्टी पाहिजेत. आपला महाराष्ट्र, भारत हा एवढा प्रचंड चांगला देश आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे ह्याचा आपण नवीन पिढीला सुद्धा आपण हाही उपदेश करू शकतो की श्री गणेशा, महालक्ष्मी, गणपती, घट,
वगैरे हा संपूर्ण वार्षिक जो परंपरेचा जो सण आहे आपण आनंदाने साजरा केलाच पाहिजे. त्याच्यामध्ये जीवनाचं सार्थक होतं. नक्कीच. तुमच्याकडनं आणखीनही मला आता व्यावसायिक गप्पा पण आपण मारणार आहोत, त्याबद्दल नक्कीच जाणून घेणार आहोत. आता तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे आता थोडंसं ताईंकडे मी जातो. ताई नमस्कार. नमस्कार. आपलंही स्वागत आहे. तर एकंदर हा सगळा त्यांचा प्रवास आणि आता सर म्हटल्याप्रमाणे 40 वर्षाचा तुमचा संसाराचा जो प्रवास आहे त्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. आणि त्या काळातल्या थोड्याशा काही गमती जमती काही आठवत असतील. लग्नामध्ये 40 वर्षापूर्वी आपल्या तेव्हा पण उखाणे घेतले जायचे, आपल्याकडे आजही घेतले जातात, ती आपली परंपरा आहे. तर आपण त्या एखाद्या छानशा उखाण्याने सुरुवात करूयात. अंतरावळीवर पंतरावळी, पंतरावळीवर भात, भातावर वरण, वरणावर तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा, कोल्हापूरला आहे पंचगंगेचा वेढा, पंचगंगेच्या तिरी बायका म्हणतात नाव घे ग पोरी, नाव काय फुकाचं, हळदी कुंकू मोलाचं, हळदी कुंकू ठेवायला केलं सोन्याचं तबक, तबकावर केलं नक्षीकाम सुबक, चंदनाचं पाट, चांदीचं ताट, सुभाषरावांमुळं आहे माझ्या जीवनात सगळा थाटमाट. वा 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 फारच मोठा खूपच छान उखाणा आहे. काय सुभाषरावांमुळे आहे हाच उखाणा जर माझ्या बायकोनी घेतला असता ना तर तिचं शेवटचं वाक्य असतं यांच्यामुळं लागली माझ्या जीवनाची वाट. पण तरीसुद्धा आमच्या संसारात नेहमीच भरत असते प्रेमाची लाट, कारण तुमच्यासारख्या असंख्य लोकांची शुभेच्छा आशीर्वाद असतात. गमतीचा भाग सोडला तर आता तुमच्याकडनं मला हे ऐकायला आवडेल, एकंदर हा जो प्रवास आहे आपल्या संपूर्ण आयुष्याचा आणि व्यवसायाचा, तर याच्यामध्ये तुम्ही पाहिलेली प्रगती आणि त्या प्रगती करत असताना तुमची त्यांना लाभलेली साथ आणि आपल्या कुटुंबाविषयी, आपल्या मुलांविषयी, आपल्या सुनबाईविषयी आपण नक्कीच या ठिकाणी बोलावं असं मला वाटतं. जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळेस आमची जॉईंट फॅमिली होती, पण नंतर आम्ही विभक्त झाल्यानंतर यांच्या मदतीसाठी मी दुकानात बसले. काही काळ आम्ही दोघांनी बरोबर धंदा केला. नंतर मुलं मोठी झाली. मुलं मोठी झाल्यानंतर दोघंही हाताशी आली. 2 मुलं आहेत, ऋषिकेश आणि अक्षय. आता दोघंही धंद्यात आहेत. दोघांची मदत लाभली आणि धंद्यात आमची भरपूर प्रगती झाली. दोघांनी धंदा केला त्यातले दिवस खूप वेगळे होते. आणि आता मुलं जे धंदा करतात आहे तो अगदी आधुनिक पद्धतीने आहे, पण मुलांनीही अजून वडिलांपेक्षा जास्त प्रगती केलेली. म्हणजे एक आई म्हणून त्याचं नक्कीच कौतुक आहे दोन्ही मुलांचं. मुलंही वडिलांच्या बरोबरीने अगदी हुशारीने धंदा करतात. आणि मुलांचं कौतुक झालं म्हणजे सुनबाईंचं पण थोडंफार. दोन्ही सुनाई अगदी मुलं लहान असल्यामुळे अजून त्या व्यवसायात सामील नाहीत, तरी पण त्यांचा अप्रत्यक्षरित्या हातभार असतो. दोघींचाही हातभार असतो. घरातली बाकीचे सणवार, पाहुणे रावळे वगैरे दोघीही आनंदाने सांभाळतात. दोघेही सुशिक्षित आहेत. दोघेही अगदी मनमिळाऊ आहेत. म्हणजे समाधानकारक वातावरण आमच्या घरात आहे. थोडे दोघी गोडंबे म्हणून सांग. एकंदर काय की सोन्यासारखं आयुष्य चाललेलं आहे अगदीच. आणि सोनं फार महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. तर हा असाच सोन्यासारखं तुमचा परिवार जो आहे, सोन्यापेक्षाही बहुमूल्य किमतीच्या सुना आहे. घ्या वा ते सर्व लक्षात घ्या. छान आहेत अगदी. मुलंही छान आहेत. सोन्याची किंमत कमी, सोन्याची किंमत कमी जास्त होऊ शकते, पण सोनाची होऊ शकणार नाही. सोना ते टॉप 1. वा वा वा. घरामध्ये असं नेहमी असतं की येस जास्त येस 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 जास्त हसून खेळून यांना बोलायला जास्त लागतं. आणि आमच्या धाकट्या सुनबाईला जास्त लागतं बोलायला. हो, मोठी थोडी माझ्यासारखी आहे. जनरली घरामध्ये काय असतं माहिती का, ही तिच्या सासऱ्यांसारखी खूप बोलायला लागते. बिचारे पुरुष असतात माझ्यासारखे, त्यांना कोणी बोलू देत नाही. आम्हाला आपल्या सोबत असं फ्रँकली असे पण. तर पाहिलं मंडळी, हे हसमुख कुटुंब आणि प्रसन्न वातावरण, सोन्याच्या व्यवसायामध्ये असलेली सोन्यासारखी माणसं, त्यांच्याशी सोन्याहून चमकणाऱ्या, गरजणाऱ्या आणि चकाकणाऱ्या गप्पांचा हा सोहळा असाच निरंतर सुरू राहणार आहे. पण आता वेळ झालेली आहे विश्रांतीची. आपण पाहत आहात सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत निमाई स्वीट्स, संगमनेर. भेटूयात विश्रांतीनंतर. हे गजानन
गजानन हे गजानन. या कार्यक्रमाचे प्रायोजक निमाई स्वीट्स. गिरगाय निसर्गाची माय, देशी चव आणि संगम देशी संस्कृतीचा. देशी गाईच्या दुधापासून बनवलेली चविष्ट मिठाई, शुद्धतेची 100% खात्री. गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद मोदक आता फक्त निमाई स्वीटमध्येच. पेढा, बर्फी, बासुंदी, मोदक, मिठाई हे खरेदी करा आणि आपला गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता शाखा क्रमांक 1 गणेशनगर संगमनेर, शाखा क्रमांक 2 बस स्थानक संगमनेर आणि शाखा क्रमांक 3 नवीन नगर रोड संगमनेर. एकदा या आणि निमाईच्या प्रसाद मोदकाचा आस्वाद घ्या. हे गजानन हे गजानन. विश्रांतीनंतर मी आप्पा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. आपण पाहत आहात सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत निमाई स्वीट्स संगमनेर. तर विश्रांतीच्या आधी श्रीयुत सुभाष शेठ शहाणे आणि संपूर्ण परिवाराशी या ठिकाणी हा गप्पा मारण्याचा सोहळा सुरू झालेला आहे मंडळी. आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने ही सगळी मंडळी आज अतिशय उत्साहाने या गप्पामध्ये सहभागी झालेली आहेत. आता आपण त्यांच्या पुढच्या पिढीकडे वळणार आहोत, पुढच्या पिढीशी गप्पा मारणार आहोत. अर्थात त्यांची चिरंजीव माझ्या शेजारी बसलेले आहेत ऋषिकेश शेठ. तर त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलणार आहोत. नमस्कार शेठ. नमस्कार. आपलंही स्वागत आहे आमच्या या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये. तर एकंदर कसं वाटतं आहे गणेश उत्सवाचं वातावरण? गणेश उत्सवाचं वातावरण नेहमीच सुंदर असतं, आनंददायी असतं. नेहमीप्रमाणे ते यावेळेसही आहे. यावेळेसही आहे. तुमचा काही सहभाग गणेश उत्सवामध्ये असतो? अशा प्रकारे काही आठवणी आहेत लहानपणापासून पाहिलेले गणपती, आत्ताचं बदललेली परिस्थिती? नाही, घरातले जर गणपती म्हटले तर घरामध्ये काहीच बदल नाही. जो आनंद पहिल्यांदा होता तो आजही आहे गणपती बाप्पा आल्यानंतर. बरोबर. बाकी काळानुसार मंडळांच्या गणपतीमध्ये जो फरक पडतोय तो स्वीकारार्ह आहे, त्याला पर्याय नाही. एकंदर आपल्या व्यवसायाबद्दल किंवा आपल्या मातापित्यांबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल थोडक्यामध्ये आपलं मनोगत काय असेल नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल. नाही, जसं वडिलांनी सांगितलं, आता ही आमची पूर्णपणे फॅमिली मोठी होत चालली आहे. त्यामध्ये माझी बायको, आई, आमच्या वहिनी लहान आहे, ह्या सगळ्याजणी असल्यामुळं आणि आमच्या आता घरामध्ये 4 चिल्ले पिल्ले आहेत. अर्णवी माझी मुलगी, अथांग, मल्हार, विरा, या सगळ्यांमुळे आमच्या घरात एकदम नेहमी हसत खेळत वातावरण असतं. कुठेतरी एका साईडला गोंधळ चालू असतो लहान मुलांचा, कुठेतरी टी व्ही चालू असतो, कधीतरी गप्पा चालू असतात, कधी हसणं खेळणं चालू असतं. त्यात आता बाप्पांची रोज आरती असते संध्याकाळी, त्याच्यामुळे सर्वजण एकत्र येतात. हे वातावरण आहेच. खरं सांगू का, मला तेच आठवते की घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा. तो प्रेम आणि जिव्हाळा तुमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय आणि खऱ्या अर्थानं मी गोकुळात आल्यासारखा मला भास या ठिकाणी होतोय. इतका आनंददायी तुमचा सर्व परिवार आहे. आता आपल्या शेजारी मी थोडंसं जाणार आहे बेटर हाफ, कारण आपल्या वाटचालीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा, हिस्सा त्यांचा असतो. तर ताई नमस्कार, आपलंही स्वागत आहे. आपल्या कुटुंबाविषयी आणि एकूणच गणेश उत्सवाविषयी आपल्याला काय वाटतं? गणेशोत्सव म्हणलं की लहानपणापासनं हेच बघत आलो की गणेशोत्सव असला की एकदम आनंदाचं वातावरण 10 दिवस असतं. गणेशोत्सव असो, नवरात्र असो. आणि लहानपणापासून आईला आम्ही त्याची तयारी करताना किंवा काही नवीन नवीन 10 दिवस पदार्थ करताना बघायचो. ते सगळं आता पुढं चालू आहे. आरस झालं, नवीन पदार्थ बनवणं असं. आता लग्न झाल्यानंतर या गोष्टी जास्त वाढल्या की नवीन कोणता तरी पदार्थच करून बघायचा जो गणपती बाप्पा समोर मांडता येईल आणि मुलांनाही आवडेल. आणि असंच. आणि यानंतर तर आम्ही लहान होतो तेव्हा गणेश मंडळांमध्ये थोडा सहभाग असायचा. आता थोडं लग्न झाल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटीज जरा थोड्या वाढल्या आहेत, त्यामुळं घरच्या गणपतीचे आरस होते, नैवेद्य वगैरे होतो आणि छोट्या चिल्ल्या पिल्लांना त्याचं महत्त्व समजून सांगता आलं. त्यांनी आमचीच लेगसी परंपरा पुढं चालवली पाहिजे, एवढंच आता उद्देश आहे. आणि समजून घेतलं पाहिजे की आमच्या काळात जसं गणेश उत्सवाचा उत्साह असायचा सगळ्यांमध्ये, तसाच पुढच्या पिढीमध्ये पण तो उत्साह तसाच राहिला पाहिजे, एवढीच अपेक्षा. त्यासाठी प्रयत्न करत असतो.
आणि कुटुंबाचं म्हणाल तर माहेरी पण जॉईंट फॅमिली आहे आणि इकडं आल्यावर पण नशीबच म्हणायचं, जॉईंट फॅमिलीच मिळाली. न्यूक्लिअर फॅमिलीपेक्षा जॉईंट फॅमिलीचे बेनिफिट जास्त असतात. एकटा माणूस कधी कुठल्याही संकटात पडत नाही, कुठल्याही सुखात पडत नाही. सगळे असण्याचा फार फायदा असतो. आणि आमची फॅमिली तर या बाबतीत असं आहे की आम्ही आमचं मत छानरित्या मांडू शकतो. एक मुलगी म्हणून आपलंही मत तितकंच महत्त्वाचं आहे घरामध्ये, ही गोष्ट जास्त महत्त्वाची वाटते. आणि 3 पिढ्यांपासनं सोन्याचा व्यवसाय आहे, त्यामुळं त्यामध्येही आम्हाला सामील करून घेण्यासाठी घरचे प्रयत्नशील असतात. त्या गोष्टींसाठी छान वाटतं की अशी फॅमिली आहे माझी. निळ्या निळ्या आकाशात टिमटिमतात तारे, स्नेहल नाव घेतीये ऐका सारे. नाव घ्या सगळे झाले गोळा, ऋषिकेश रावांचं नाव घेते, ₹1,00,000 तोळा. ज्या पद्धतीने सोन्याचे भाव वाढतात ते तर ₹1,00,000 तोळा व्हायला मला वाटत नाही वेळ लागेल अजून. थोरल्या सुनबाईंशी बोलून झालेलं आहे आणि धाकट्या सुनबाई वाट पाहत आहेत, मला कधी संधी मिळते, त्यांनाही संधी मिळालीच पाहिजे ना. तर वळूयात धाकट्या सुनबाईंकडे आणि त्यांच्याकडनं ऐकूयात. सुरुवातीला तुमच्याकडनं एक उखाणा ऐकायला आम्हाला आवडेल आणि आपल्या कुटुंबाविषयी एकंदरच काही एखादा अनुभव छानसा असेल तर त्याबद्दलही ऐकायला नक्कीच आवडेल. पंढरपूरचा चुडा, नाशिकचा चिवडा, पंढरपूरचा चुडा, नाशिकचा चिवडा, मथुरेचं पान खायला लागे छान, रामाच्या बागेत सीता बसली बागेत, सीतेचे कमरेवर कळशी, कळशीत होतं दही, दह्याचं करते ताक, ताकाचं काढते लोणी, अशी श्रद्धा शहाणी, अक्षयरावांच्या रागाचं क्षणात करती पाणी. तुम्ही तर म्हणजे डायरेक्ट सिक्सर मारले म्हणतात तसं सिक्सर मारलेलं आहे. आणखीन आपल्या कुटुंबाविषयी एकंदर हे सगळ्या आता हे सगळे भरभरून बोलतातच आहेत. तुमचा अनुभव, कारण मला वाटतं तुम्ही धाकट्या म्हणजे तुम्ही या सगळ्यांच्या मानाने थोड्याशा कुटुंबात नवीन आहात असं म्हणूयात आपण. किती वर्ष झाली आपल्या लग्नाला? माझ्या लग्नाला 9 वर्ष झाली आहेत. आणि अनुभव सांगावं तर खूप लहान असताना म्हणजे 19 वर्षाच्या असताना लग्न झालं. तर सासूबाईं जाऊबाई घरच्यांनी सगळ्यांनी खूप समजून घेतलं मला. खूप अल्लड होते मी आणि तापटही होते, पण घरच्यांनी सगळ्यांनी छान समजून घेतलं. अर्पण आणि अक्षय सांग. आणि माझ्या नवऱ्यानेही मला छान समजून घेतलं. तर मी आत्ताच त्यांची आठवण काढली आणि ते आलेत पण आहेत. तर जसं आपण म्हणत होते एखादं गाणं डेडिकेट करा, तर मी नक्कीच करेल. आता करणार होतो, तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगते ते. बहारो फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. वा 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 वा. सितारों मांग भर जाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. वा वा वा. एवढ्यातनंच लक्षात आलं अक्षय शेड आलेले आहेत. 9 वर्षानंतरही तितकंच प्रेम ताजं आहे आणि असंच ते कायम ताजं राहो अशी त्या गणेशाच्या चरणी मी प्रार्थना करतो. फक्त तुमचंच नाही, तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं एकमेकावर असलेलं प्रेम, एकमेकाला असलेली साथ ती अशीच राहावी. आणि जसं हम साथ साथ है होता ना, तसं हम साथ साथ रहेंगे असं आपण या ठिकाणी निश्चय करूया. तुमचं हे सगळं प्रेम पाहुणे ना, मला माझा जमाना आठवला. मुझे भी वो मेरी कहानी याद आई, मैं भी था राजा और मेरी वो रानी याद आई. तो उसके लिए एक लाइन, मेरे दिल में आज क्या है तो कहे तो मैं बता दूँ, तेरी जुल्फ फिर संवारूँ, तेरी मांग फिर सजा दूँ, मेरे दिल में आज क्या है तो कहे तो मैं बता दूँ. थँक्यू, धन्यवाद. डोंगरे साहेब मस्त गाणं गायलं एकदम. राजेश खन्नाची तुम्ही समोर आठवणच आणून दिली. राजेश खन्ना असं वाटलंय मला
की समोर दागमधलं गाणंच मी पाहतोय. अरे वा. आणि विशेष म्हणजे तुमच्या माहितीसाठी ते त्या दाग पिक्चरचं जे तुम्ही आता गाणं म्हटले ते शर्मिला टागोर राखी. मी 10वीला असताना राजकमल स्टुडिओमध्ये त्यांच्याबरोबर मी शूटिंगला सहभाग होतो. आणि आज मी आमच्या सरांना मी सांगतो, माझ्या मुलांना सोडायला त्यांच्याबरोबर माझा फोटो होता. आमच्या मोठ्या भावाने तो डिलीट केला, त्या काळात फोटो फाडून फेकला. कारण आम्ही दिसायला त्यावेळेस होतो थोडं हिरो, त्यामुळे आम्ही राजेश खन्ना, शर्मिला टागोर आणि राखी माझ्या उंचीलाही कमी होती त्यावेळेस. आम्ही फोटो स्टुडिओच्या बाहेर फोटो काढलेला आहे. त्यावेळेस नाही, तुम्ही अजूनही हिरोज दिसताय. त्यावेळेस मी खरोखर शूटिंग केलेली आहे त्यावेळेस, बरं का. त्यांचा कोर्ट सीन चालू होता त्यावेळेस, राजेश खन्ना, राखीचा आणि शर्मिला टागोरचा. आता त्यावेळेस आमचे स्टुडंट होते सह्याद्री हायस्कूलला, आम्ही त्यावेळेस होतो. फटांगरे सर होते प्रिन्सिपाल त्या काळात. तर त्यावेळेस आमची ही टीम ज्यावेळेस गेली तर आम्ही म्हणजे बरेच कलाकारांना भेटलो होतो त्यावेळेस. आता खरंच आम्ही सुखाच्या शोधात होतो, आम्हाला ते सुख मिळालं. दोन्ही मुलांच्या, दोन्ही सोन्याच्या कृपेने, नातवांच्या कृपेने सर्व मिळालं. आणि अधिक आनंद असं झालेला आहे, माझं स्वतःचं दुकान तर आज मार्केटमध्ये चांगलं आहे, व्यवस्थित आहे. त्याला जॉईन म्हणून एक अर्बन साडी सेंटर म्हणून आज आम्ही चांगल्या 7व्या वर्षात पदार्पण करत आहोत. भव्य दिव्य 4 मजली इमारत आम्ही लवकरच उद्घाटन करत आहोत. आजही त्या स्थितीत भव्य दुकान चाललं आहे. अर्बन साडीला जनतेने सुद्धा सप्रेमरित्याने भेट द्यावा. आम्ही सर्वांनी प्रयत्न असं चालवले आहे की जनतेपर्यंत जाऊन आमचे दोन्ही व्यवसाय, सोन्या चांदीचं दुकान अधिक साडीचं दुकान, हे जनतेपर्यंत जाऊन आम्ही त्यांना माहिती देऊन अगदी कसे तुम्हाला सर्व्हिस मिळेल या हेतूने आम्ही सर्वजण आम्ही शहाणी परिवार प्रयत्नशील आहे. अर्थात थोडक्यात म्हणजे स्त्री सौंदर्याला पूरक अशा गोष्टींची निर्मिती आणि विक्रीच्या माध्यमातून आपला हा संसार फुलत गेलेला आहे, फुलत चाललेला आहे. तर साईबाबांविषयी मी बोलत होतो, विचारत होतो. तर थोडंसं साई, आपली जी भक्ती आहे साईंची, आपण साईंचे भक्त आहात, तर त्याबद्दल थोडक्यात सांगावं असं मला वाटतं. संगमनेरमध्ये आपलं साई मंदिर आहे, प्रवरा तीरापाशी. तिथे आमचे मित्र आहेत प्रसाद मयूर, त्यांचे वडील खूप वर्षापासून तिथला कारभार बघतात, मंदिराची देखरेख वगैरे. इंगळे बाबा होते तिथे, तेव्हापासून ते तिथली सेवा करतात. तर एक दिवस आम्ही सर्व मित्र बसलेले असताना त्यांच्या डोक्यात हा विचार आला की संगमनेरमधून कुठल्याही प्रकारची पालखी शिर्डीपर्यंत जात नाही आहे. साई मंदिरही संगमनेरात आहेत. बाबांनी त्यावेळेस वापरलेल्या खऱ्या पादुका आपल्या संगमनेरात आहेत साई मंदिरात. तर मग त्या विचारांती मग आम्ही 5-6 जण मित्र बसलो. त्यात आमचे प्रसाद मयूर आहेत, ज्यांनी हा विचार मांडला. त्यानंतरून सम्राट भंडारी आहेत, सुदर्शन नावंदर आहेत, त्यानंतरून मी आहे. मग आम्ही त्या विचारावर थोडंसं अजून गहन विचार केला, चर्चा केली मंदिरात. मग त्यानंतरून साधारणतः आजपासून 14 वर्षापूर्वी आम्ही सुरुवातीला पालखी काढली. मग पालखी काढताना आम्ही सुरुवातीला अगोदर 3 दिवसाची पालखी काढायचो, 2 दिवसाची पालखी काढायचो. जाण्यासाठी 1 दिवस, तिथे मुक्काम, दुसऱ्या दिवशी दर्शन, मग लोकांची जेवणाची सोय, राहण्याची सोय, आणि पुन्हा लोकांना इकडे घेऊन यायचं. आपली पालखी वगैरे आपण काढता बरोबर आहे, पण या सगळ्या अनुभवातून, या पालखीच्या नंतर आपल्या विचारांमध्ये, आपल्या जीवनामध्ये काही बदल आपल्याला जाणवतोय? सकारात्मक नाही, विचार नेहमी हे सकारात्मकच असतात, बाबांची ती कृपा आहे. पण पालखीमध्ये जी लोक येतात आणि दर्शन झाल्यानंतर त्यांना जो आनंद होतो ना, तो त्यांचा आनंद बघण्यात खूप वेगळा आनंद आपल्याला येतो. की बाबा आज आपल्यामुळे काही 200, 500, 1000 लोकांची दर्शन होत आहेत, त्यांची जेवणं होत आहेत, ती व्यवस्थितरित्या पुन्हा त्यांच्या घरी पोहोचत आहेत. तर ह्या गोष्टी बघण्यात खूप आनंद आहे. ठीक आहे, धन्यवाद. या सगळ्या गप्पांमध्ये एक आमची चिमुकली राहिली आहे, तर तिच्याशी मला 2 शब्द बोलायला नक्कीच आवडेल. ताई, तुझं नाव सांग आणि तुला जे काही बोलायचं आहे, मम्मी पप्पा, काका काकू, आजी आजोबा, गणपती बाप्पा, याच्यावर तू थोडक्यामध्ये बोल. नमस्ते, माझं नाव अर्णवी ऋषिकेश शहाणे आहे. मी ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये आहे. मी 6वीत आहे. मला डान्स करायला खूप आवडतं. मी त्याचे एक्झाम्स आणि आता कॉम्पिटिशन पण दिले आहेत. आणि आम्ही जितक्या पण कॉम्पिटिशनला गेलो आहे, सगळ्यात आम्हाला चांगले प्राईज म्हणजे भेटलेले आहेत. आणि आम्ही सगळे खूप चांगले डान्स करायचं ह्या प्रॅक्टिसमुळे शिकतोय. आता मध्यंतरी नागपूरला जाऊन आली ते नाही, नक्कीच तुला वेगवेगळ्या ठिकाणी बक्षिसं मिळाली आहेत. त्या बक्षिसांबद्दल आपण नक्कीच बोलूयात. मला जरा आपल्या कुटुंबाविषयी जरा ऐकायला आवडेल तुझ्याकडनं 2 शब्दांमध्ये.
ते माझे पप्पा आहेत आणि ती माझी मम्मी आहेत. म्हणजे मोस्टली माझ्या पप्पांना माझे सगळे सिक्रेट्स माहीत आहे मम्मीपेक्षा. जास्त आवडीची. आणि मी माझ्या काकाला पण, म्हणजे मला माझा काका खूप जास्त आवडतो. हो ना. कारण माझ्या सगळ्या इच्छा राहतात. हां, आणि माझ्या सगळ्या इच्छा काकाच पूर्ण करतो ऑलमोस्ट. आता एक काम करायचं. हा कार्यक्रम पाहणारे जे सगळे लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना गणपती बाप्पाच्या उत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा. गणपती सगळ्यांना गणपती बाप्पांच्या निमित्ताने शुभेच्छा. ओके, थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. वा 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 दीदी. म्हणजे तुझे खरं तर खूप बोलायला मला आवडलं असतं. मला असं राहून राहून वाटते की मी सुरुवातीलाच तुझ्याकडे का नाही आलो, पण नक्कीच पुन्हा कधी संधी मिळेल तर तुझे विचार मी ऐकेल आणि तुझा डान्सही मी नक्कीच पाहिल. गणपती बाप्पाला प्रार्थना करतो की तुला तुझ्या आयुष्यातली जी स्वप्न आहेत ती सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या शेवटाकडे आता जाताना शेट तुमच्याकडे येतो. अगदी थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी मनोगत तुमचं ऐकायचं आहे. मगाशी तुम्ही सुखाचा आनंदाचा शोधामध्ये जे सांगितलं, मला नक्की एक सांगा. मला एक ओळ आठवली आहे. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य केलं की ते घर बसल्या मिळतं. असं काय पुण्य केलं आहे मलाही सांगा. म्हणजे त्या पुण्यामध्ये कदाचित माझाही वाटा उचलेल आणि तुम्हाला आमचा हा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दलही आपलं थोडक्यामध्ये मनोगत व्यक्त करावं. आता सुख म्हणजे काय, आता आपण टी व्ही सिरियल तर पाहतोय, त्या टी व्ही सिरियलपेक्षा आहे ना, त्या टी व्ही सिरियलपेक्षा आपण सुख म्हणजे काय तर हे आपण ज्यावेळेस एकत्रित परिवार असतो, ज्यावेळेस सोन्यासारखे 2 मुलं 2 सुना आहे, 2 नातू आहे, धर्मपत्नी जर पत्नीने ज्या माणसाला आयुष्यभर 40 वर्ष साथ नाबाद देत राहिलेली आहे तिच्या आशीर्वादाने ती लक्ष्मीचे रूपच असतं. ते त्या रूपाने जर तिने जर घर परिवार सर्व एकत्रित ठेवून जर परिवार तिने चालवलं आहे, त्याच्यामुळे आम्ही तिच्या बरोबरीने आणि आमच्या बरोबरीने दोघांच्या बरोबरीने मुलं आणि सोना नातू चाललेले आहे. याच्यामध्ये जगात कुठलंच चुकणं नाही आहे असं माझं दावा आहे. कारण काय, ज्यावेळेस एकत्र फॅमिली असती, ज्यावेळेस तुमच्या गप्पा गोष्टी एकत्र होतात, ज्यावेळेस एकमेकाचं हे होतं वाटली जातात तर त्यावेळेस त्याच्यामध्ये हेच एक रहस्य असते की यशाची पायरी जी असते परिवाराची, त्याच्यामध्ये तुमच्या एकमेकाच्या गप्पा गोष्टी रंगणं, राग रसवा नसावा, भांडणं नसावा, एकत्रित कुटुंबात हसून खेळून जो दिवस जो काढील ना तो मनुष्यामध्ये 4 पिढ्यामध्ये त्याचं नाव होतं, हे 100%. आणि गणपतीच्या कृपेने, गणपती बाप्पाच्या कृपेने, श्री स्वामी समर्थाच्या कृपेने आम्ही आजही आनंदात आहोत, उद्या पण राहणार, भविष्यात आमची पिढी नावाजलेलीच राहणार. आमच्या ह्या कार्यक्रमाची संकल्पना कशी वाटते आपल्याला? अगदी तुमची ही जी संकल्पना आहे सर्व एकातून दुसऱ्यामध्ये जाण्याची, म्हणजे तुमच्या ह्या मार्फत आपण जे फॅमिलीच्या घरात जे बसलेलो आहे, आज तुम्ही जनतेच्या रूपात जाणार आहोत, याचं आम्हाला आमच्याही सुखदुःखाच्या गोष्टी आणि आमचेही काही नाव रूपाने होणार ते तुमच्या रूपाने होणार आहे. तुम्ही जे सहकार्य केलं तुमच्या सी न्यूजवाल्याचे मी सर्व टीमचे आभार मानतो, शतशः आभार मानतो. धन्यवाद सर. आपण आभार तर मानलेले आहेत आणि तुमच्या बोलण्यात गोडवा आहे, तुमच्या कुटुंबात गोडवा आहे, तुमच्या संसारात गोडवा आहे. हा गोडवा असंच राहावा किंवा तो अधिक रुंदीकेत व्हावा, अधिक वाढावा, यासाठी एक छोटीशी भेट आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी देतो आहे. आमच्या या कार्यक्रमाचे प्रायोजक निमाई स्वीट्स यांच्या वतीनं एक छोटीशी भेट, अर्थात गणपती बाप्पाचे आवडते मोदक मी या ठिकाणी आपल्याला गिफ्ट देतो आहे, त्याचा आपण स्वीकार करावा. धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या सर्व कुटुंबाचे मी मनापासून आभार मानतो आणि संपूर्ण शहाणे परिवाराला गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मंडळी, आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबणार आहोत, पण गणेशाची आरती आपल्या प्रथेप्रमाणे या ठिकाणी आपण कार्यक्रमाच्या शेवटी करणारच आहोत. आजच्या भागामध्ये जरी मी इथं थांबणार असलो तरी पुढच्या भागामध्ये मी आप्पा नक्कीच तुम्हाला पुन्हा एकदा भेटायला येणार आहे, एका वेगळ्या कुटुंबामध्ये, वेगळ्या वातावरणात आणि वेगळ्या गमती आणि गप्पांसह. आपण पाहत होता आपला आवडता कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत निमाई स्वीट्स संगमनेर. भेटूयात पुढच्या भागात. पाहत रहा सी न्यूज मराठी. गणपती मोरया, मंगलमूर्ती मोरया.
सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उर्षेंदुराची कंठी शोभे माळ कंठी शोभे माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्न कष्ट बोरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा धीरे गजा मुकुट शोभतो बरा रुंजुमतीन पुरे चरणी वागल्या जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वटपा हे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर गजवदना जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणेशोत्सवानिमित्त सी न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक निमाई स्वीट्स. प्रेक्षकांच्या आवडीचा आणि कौटुंबिक उत्साहाचा आपला आवडता कार्यक्रम म्हणजे माझा बाप्पा. आणि गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत असणार जी हास्य सम्राट फेम आपला आप्पा. कार्यक्रमाचे प्रसारण गणेशोत्सव कालावधीत रोज रात्री 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर. हे गजानन तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर. तेव्हा बघायला विसरू नका सी न्यूज मराठीचा गणेशोत्सव विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. गजानन हे गजानन. या कार्यक्रमाचे प्रायोजक निमाई स्वीट्स. गिरगाय निसर्गाची माय, देशी चव आणि संगम देशी संस्कृतीचा. देशी गाईच्या दुधापासून बनवलेली चविष्ट मिठाई, शुद्धतेची 100% खात्री. गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद मोदक आता फक्त निमाई स्वीटमध्येच. पेढा, बर्फी, बासुंदी, मोदक, मिठाई हे खरेदी करा आणि आपला गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता शाखा क्रमांक 1 गणेशनगर संगमनेर, शाखा क्रमांक 2 बस स्थानक संगमनेर आणि शाखा क्रमांक 3 नवीन नगर रोड संगमनेर. एकदा या आणि निमाईच्या प्रसाद मोदकाचा आस्वाद घ्या.